एक भक्त आपल्या समस्येच्या समाधानासाठी आलाय एका बाबांकडे. त्यामुळे तुम्ही देखील सज्ज व्हा एका इंटरेस्टिंग हास्य संवादासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले हास्यरथी महारथी. बोला बुडबुडे बाबा की जय. बुडबुडे बाबा की जय. बोला बुडबुड 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 बुडबुड. मनोबा, बोला बाबा. बरं झालं आलास. मला फार एकटं एकटं वाटत होतं बनोबा. का बाबा? आज श्रावणातला पहिला सोमवार, आमचा निर्जळी उपवास. आणि तुला तर माहिती आहे, उपवासाच्या दिवशी मला अंमळ जास्तच भूक लागते. आणि भूक लागल्यावर मला एकटेपणाची जाणीव तीव्र होते. बनोबा, बाबा बनणं सोपं नाही. पंचेंद्रिय अशी मुठीत ठेवावी लागतात. खरंय, पण बाबा तुम्ही पंचेंद्रियांना जरा जास्तच मुठीत ठेवलंय. म्हणजे गेले काही आठवडे या मंचावर पंच वाजता वाजत नाही. बाबा तू आहेस की मी शहाणपणा कोणाला इथे कशाला आलायस ते सांग. बाबा तुम्हाला भेटायला एक भक्त आलाय बाहेर. नाही बनोबा, तुला माहिती आहे उपवासाच्या दिवशी मी कोणालाही भेटत नाही. मी त्याला खूप समजावलं बाबा, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. मला तो कोणतरी धनिक दिसतोय. तुमच्या दर्शनासाठी 1 लाख रुपयाची पावती फाडायला तयार आहे. हे बघ, काही झालं तरी लगेच पाठव त्याला. घेऊन आलो बाबा. लगेच पाठव. या 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 बाबा 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 मी धन्य झालो बाबा. बाबा मला पदरात घ्या. बाळा, मी तुला पदरात घेईन, पण तू लुंगीत शिरतोयस. नाही बाबा, तुला लुंगीत घेऊ? नाही बाबा, नाही बाबा, नाही बाबा. बाबा पण मी धन्य झालो बाबा. बाबा मी धन्य झालो. हा बोल, तुझी कशी पावती फाडू? तुझी कशी समस्या सोडू? बाबा काय समस्या बाबा? बाबा आज तुमच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे. गाडी आहे, बँक बॅलन्स आहे, पैसा आहे, आई पण आहे बाबा. बाळा एवढं तर माझ्याकडे पण नाही आहे. सगळंच आहे तुझ्याकडे, इथे कशाला आलायस मग? एवढंच करायला आलायस? नाही बाबा, नाही बाबा. बाबा एकटेपणा बाबा, मला एकटेपणा सतावतो बाबा. मला तळमळत राहावं असं वाटतं बाबा. रात्रभर मी एका कुशीवर पडून असतो. बालका, मग एकदा दुसऱ्या कुशीवर ट्राय कर, बघ खुशी खुशी झोप लागते का? बाबा हे असलं करण्यापेक्षा ती मूठ आणि ती जरा आवळा. बाबा 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 तसं नाही बाबा. बाबा एकटेपणा खूप सतावतोय बाबा. रात्रभर झोप नाही लागत. कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर, कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर. बाबा एकटं वाटत राहतं बाबा. खरंय खरंय बाबा माझं सांगतोय बाबा. मला मी एकटा आहे बाबा. बालका मी पण एकटा आहे. मी काय करू आता याच्यात? म्हणजे बाबा तुम्ही कसे काय एकटे? हे विश्व तुमचं आहे बाबा. हे सगळे भक्त तुमचे आहेत बाबा. तुम्ही कसे काय एकटे असाल? नाही वत्सा, माझी दुःख तुला नाही कळणार. काय बाबा? बाबा झालो असलो तरी बाबा बनत राहावंसच वाटतं रे. म्हणजे बाबा असं तुला नाही कळणार द्वयर्थी. बालका तुझ्या समस्येचं निराकरण माझ्याकडे आहे. बाबा सांगा बाबा. बाबा नको, हे ऐक ना बालका. हा बाबा. बालका तू लग्न कर. एखादी स्त्री आयुष्यात आली ना म्हणजे तुझा एकटेपणा दूर होईल. मग बालक बोला बुडबुडे बाबा की जय. चला झालं समाधान. बाहेर देणगी द्या. चला जीएसटी ऍड करून घे बालक. हो बाबा, हो बाबा. मी बाबा 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 सॉरी. मला एक छोटासा प्रश्न आहे बाबा. बाबा म्हणजे तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे की मी लग्न केलं तर माझा एकटेपणा दूर होईल. पण बाबा समजा लग्नानंतर माझी बायको आणि मी भांडलो, आमच्यात काहीच पटलं नाही आणि तिने मला घटस्फोट दिला, तर मी परत एकटा होईन ना बाबा? म्हणजे मी लग्न आधी पण एकटा असेन आणि लग्न केल्यानंतर घटस्फोट घेऊन सुद्धा एकटा असेन. मग आता जसा एकटा आहे त्याच्यात काय वाईट आहे? हा विचार केलाच नव्हता मी. करेक्ट आहे. मग नको करूस लग्न. हा 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 नाही 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 बाबा बाबा. पण मी लग्न न करून कसं चालेल? बाबा माझ्याकडे खूप पैसा आहे, पण तो पैसा पुढे नेण्यासाठी जर वारसच नसेल तर कसं चालेल ना बाबा? मग एवढं कळतंय ना, म्हणून बोलतोय लग्न कर आणि मोकळा हो. हा नाही बाबा,
पण मी लग्न केलं आणि खरंच घटस्फोट झाला तर मला माझी अर्धी प्रॉपर्टी बायकोला द्यावी लागेल ना. मग एवढं सगळं मेहनतीने मी कमवायचं आणि घटस्फोटानंतर बायकोने घेऊन जायचं, मग काय फायदा लग्न करून. मग नको करू लग्न. हा हा पण मग एवढी प्रॉपर्टी, एवढी धनदौलत, एवढा पैसा अडका, एवढा ऐशो आराम, हे सगळं माझं जे आहे ते जर चालवायला पुढे वारस नसेल तर लोक म्हणतील काय फायदा याचा, काय करणार आहे ह्या आयुष्यात. हे म्हणजे आपल्याला डायबिटीस असताना कोणीतरी समोर बासुंदी, आमरसपुरी, मोदक, पुरणपोळी, गुलाबजाम वाढतच राहायचे, वाढतच राहायचे, वाढतच राहायचे. ऐक ना बालका, नकोय हे वाक्य बोलू. काय झालं बाबा? पदार्थांची नावं घेऊ नको, माझा निर्जळी उपवास आहे. हा हा कळतंय का तुला? नाही घेत बाबा. हे बरोबर आहे का? नाही. माणूस एक उपाशी बसलाय इथे नाही बाबा. आणि तू येऊन बासुंदी बिसुंदी पट्टय तुला? नाही, मला एवढंच म्हणायचं होतं बाबा, मला खूप एकटं वाटतंय बाबा. अरे मग म्हणूनच बोलतो ना, लग्न कर बाळा. तुला पटतंय का? उपवास आहे त्याच्यासमोर तू अशी नावं घेतोस, तुला पटतंय का हे? नाही पण बाबा, माझा उपवास आहे तो पण कडक. हे बघ, मला माहिती आहे तुला खूप एकटं वाटतंय, हा हा म्हणून बोलतोय लग्न कर आणि मोकळा हो. आई पण मग घटस्फोटानंतर बायको सोडून गेली तर परत एकटा राहीन ना बाबा. मग नको करूस लग्न. मग एकटाच राहीन. मग मी असं मला मग मजा नाही येणार, मग मी एकटाच राहीन आयुष्यभर. है ना? हा. मग कर ना लग्न. नको नको नको, परत घटस्फोट झाला. ए गप्रे, तू सरकार का तेच बोलतोस? तुला बनवा याला सांग. मित्रा तू तेच तेच बोलतोय, सांगितलं बाबा. झालं एवढंच? बाबा मी तुमचा भक्त आहे, तुम्ही जेवढं सांगणार तेवढं मी ऐकणार नाही. मी समोर ज्याला पोहोचवणार बाबा. मी माझा मेंदू आणि चप्पल बाहेर काढून येतो बाबा. असा श्राप देईन तुला. ए बघ, ए असा. ए बाळा ऐक, हा बाबा. बघ, तू खूप निगेटिव्ह विचार करतोयस. हे बघ, आधीच घटस्फोट का करतोयस? लग्न तर कर, पुढचं पुढे बघू आपण. पुढचं पुढे मोठे शहाणे बाबा. हा. अरे बा, माझं पुढचं पुढे बघता येतं का बाबा? जगात काय काय चाललंय बघा जरा. बाबा हल्ली खूप प्रॉब्लेम होत आहेत. प्रत्येक घरात सासू सुनांची भांडणं आहेत, नवरा बायकोंची भांडणं आहेत. मोठी मोठी लग्न पण तुटतात, छोटी छोटी लग्न पण तुटतात बाबा. हल्ली हल्ली तर ना बायका नवरे पण गायब करतात बाबा. मग अशात लग्न करणं बरोबर आहे? हा भाऊ काय? मग नको करू लग्न. नाही ना बाबा, लग्न करून मग एकटं असं वाटणार. लग्न नाही केलं तर सारखं मग झोप बीप नाही लागणार मग असं. मग कर ना लग्न. नाही 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 बाबा, कर ना चल ना. नाही नाही वेड्या. चल रे, कर रे, चल. लग्न कर काय लग्न कर? हा? तुम्ही म्हणाल लग्न कर, लग्न केल्यानंतर मग तिने घटस्फोट घेतला, परत एकटा राहिलो तर काय करू? मला नाही जमणार बाबा. परत लग्न करा आणि मग तिला परत सांगा सतत मी कुठे आहे, काय करतोय. स्वातंत्र्य राहून गेलो ती माझं. सारखी विचारणार काय कुठे आहे, काय काय चाललंय, कोणाकडे. नाही मग बरोबर, तुला जर प्रायव्हसी पाहिजे तर मग नको करू लग्न. मग तेच बोलतो. नको करू लग्न. नाही नको करू लग्न. नाही नाही नको करू लग्न. नाही बाबा. नको करू लग्न. करावं नको लागेल, रे. करावं लागेल बाबा, करावं लागेल. किती दिवस असं जगायचं? हा, कोणी विचारणार नाही, काय नाही, कधी येतोय कधी जातोय. हा, स्वतःच्या घरात खायला मिळत नाही. एकटा असलो ना बाबा, वाटेल तिकडे जातो, वाटेल ते खातो. आज चिकन तंदुरी खातो, उद्या चिकन 65 खातो, मग चिकन फ्राईड राईस खातो, मग चिकन हक्का नूडल खातो, मग चिकन शेजवान राईस खातो, मोमोज, चिकन मोमोज खातो, चिकन पिझ्झा पण. पण असं वाटत राहतं ना बाबा की पारतंत्र्य तर पारतंत्र्य, पण घरात एक स्त्री असावी. म्हणजे आपण घरी गेल्यानंतर ना तिने मस्त असं कोथिंबीर भुरभुरावी, बटाट्यावर मटकीची उसळ करावी, असं छान ए नको रे. भात ए त्याच्या. नको ना, काय झालं बाबा? मला त्रास होतो. नको ना. काय झालं बाबा? अरे माझा उपवास आहे. हा बाबा. मला ना तोंडाला पाणी सुटून माझा निर्जय उपवास सुटेल रे. मुठांना चिकटावा कायमची खेळ मार. बापरे, पंचेंद्रियांचं नाही पचनेंद्रिय चाळवलेत माझी. काय झालं बाबा? जठर आणि स्वादुपिंड कुठे असतं मला जाणवत आहे आता. कुठे असतं बाबा? ए बघ, तू पारतंत्र्यात जग, मजा असते पारतंत्र्य. आहा हा, खूप मजा असते. स्वातंत्र्य वगैरे मिथ्ये, झूठ आहे सब. ये तू कोणीतरी बोललंय पारतंत्रम एक नंबरम. जबरदस्तम जयम बुडबुडे बाबाम चलम चलम. चल हा हा. लॉक करून टाका. 1832 माझा नंबर लॉक. नाही नाही बाबा, बाबा तुम्ही बोलताय पारतंत्र्यात मजा असते, पण मला असं वाटतं नाहीये. काय माहिती, मी आणि माझे मित्र ना बाबा, आम्ही असं बसतो ना, माहोल असतो टेबलवरती, हा जोरदार मजा असते माहितीये. पण काय होतं ना, त्यांच्या बायकांचे फोन आले ना, त्यांना उठून जावं लागतं. काय बायका फोन करतात ना मध्ये, जातो रे जातो, जाऊ दे, हा पीक तू मार, हा पीक. असं होतं ना. माझं कसं, मी शेवटपर्यंत एकटाच राजासारखा असतो शेवटपर्यंत मी. ऐक ना, हा, तू जग ना, मग असंच जग ना. स्वातंत्र्य असंच जग. ए राजा, ए
लग्न कर, नाही तर नको करू. एक कर, जा चल बघ. बाबा राजासारखं आयुष्य ना दारू पोटात असेपर्यंतच वाटतं. दारू उतरली ना मग परत एकटेपणा आपल्याला ना सतावायला लागतो बाबा. मग सतत असं होतं की अरे यार कोण काळं कुत्रं नाही आपल्याला विचारायला. ए बनव, तरी विचारलं पाहिजे ना यार आपल्याला. मी आधी काय बोललो याला, कर बोललो नको करू बोललो. एक काम कर तू, आता हे आहे ना, मग तू कर लग्न. नाही बाबा, पण मग लग्न केलं आणि परत बायको भांडली ना तर मग परत एकटंच राहावं लागणार मग बाबा. नको करू लग्न. पण मग तरी पण एकटाच राहतोय ना मग बाबा. मग कर लग्न. नाही मला लग्न करायला प्रॉब्लेम नाही बाबा, पण मग ते परत प्रॉपर्टी द्या, ॲल्युमिनी द्या, मग त्याला मग नको करू लग्न. असं कसं नको करू लग्न, एकटं काय राहायचं. कंटाळा आला मला, आई शपथ कंटाळा आला. आपण उरलेला पुढच्या शेड्यूलला करूया चल. बाबा बाबा मला कंटाळा आला रे, आपण तेच बोलतो रे, मला कंटाळा आला रे. हट रे बाबा असं नका ना करू बाबा. हे बघ मला एक फायनल सांग, हा बाबा. तुला लग्न करायचंय की नाही करायचं? नाही नाही करायचं ना, हा. मग नको करूस लग्न. मग एकटं वाटतं मला. मग कुत्रा पाळ भू, कुत्रा पाळ भू. हा हा पटकन जा, हाकल लगेच हाकल. पटकन हाकल. बाबा 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 एक मिनिट, मला एक प्रश्न आहे बाबा. समजा मी कुत्रा पाळला हा, आणि भविष्यात मला एखादी मुलगी आवडली पण तिला कुत्रा आवडत नसेल, तर मग मला कुत्रा किंवा ती दोघांपैकी कोणाला तरी एकालाच निवडावं लागेल ना. जर मी कुत्रा निवडला तर आयुष्यभर याचं गिल्ट असणार की मी तिला नाही निवडलं, आणि तिला निवडलं की आयुष्यभर याचं गिल्ट असणार की मी कुत्रा नाही निवडला. बाबा नको पाळू, बाबा कुत्रा नको पाळू. कुत्र्याची आयडिया बेस्ट आहे बाबा. आहे ना, पोरगी एक वेळ सोडून जाईल, कुत्रा सोडून नाही जात. मग एवढं मग कुत्रा पाळ. नाही पण त्याला बोलता येत नाही ना बाबा. उद्या मला काय झालं तर तो एकटा पडणार, तो येऊन सांगू पण नाही शकणार मला. मरू दे, नको पाळू. नाही बाबा, पण मी कुत्रा जर नाही पाळला ना तर मग मी एकटा राहीन. आणि मला बाबा, मी एकटा राहिलो ना मला चारोळ्या सुचतात बाबा. मला नाही बाबा जगायचं चारोळी करायचं आयुष्य. मला नाही जगायचं बाबा. नंतर नंतर ना मग सुचत पण नाही, मग ट्रोलिंग करत राहतो फक्त आपण. मला नाही जगायचं चारोळी करायचं आयुष्य. मी नाही बाबा, मी नाही. ऐक ना बाळा, मग तू हे कर ना, मग पाळ कुत्रा पाळ. नाही पण बाबा, आईला कुत्रा नको, आईला सून पाहिजे ना. मग कुत्र्याला साडी नेस, त्याचं नाव सून ठेव आणि आईला बोल ही सून. पण बाबा मग त्याला 4 पायाचा ब्लाऊज कसा शिवू? तुला अक्कल आहे काय रे? सगळंच कसं सिरियसली घेतोय तू? ए बनोबा, एक काम कर, माझ्याकडनं याला 50,000 रुपये दे आणि पाठव याला. परत बोलू नको, याला बाबा, पाठव. एक मिनिट बाबा, तुम्ही असं सारखं जाजा का म्हणता? तुम्ही एकटे आहात का बाबा? माझं मी बघेन, तुला काय करायचंय? माझं मी बघेन. बघ नाही बाबा, तसं नाही बाबा. जर तुम्ही एकटे असाल ना बाबा तर तुम्ही लग्न करा बाबा. ए शान्या, चल रे, तुझ्यासारखं मला नको अडकव. मी माझं मी बघेन, काय ते काय पण करेन मी. हा बरं, पण बाबा जरा जपून लग्न करा, नाही तर काय लग्नानंतर भांडण झालं ना बायकोवर घटस्फोट देईल, मग तुम्ही एकटे राहाल परत. आता पण एकटे, मग नंतर पण एकटे. मी आहे एकटा, तुला काय करायचंय? मी आहे एकटा. बघ नाही एकटा आहे तर मग कशाला एकटे राहता बाबा? एकटं चांगलं नसतं, त्यापेक्षा कुत्रा पाळा ना. मी पाळेन, कुत्रा पाळेन मी. पण मग नंतर कुत्रा पाळल्यावर कोणतरी आयुष्यात आले आणि तिला कुत्रा आवडला नाही तर मग काय कराल? मी कुत्र्याला चावेन. कुत्र्याला बोलेन बायकोला चाव, बायकोला बोलेन मला चाव. आम्ही तिघं एकमेकांना आळीपाळीने चावू, संसार करू. तुला काय करायचंय? बाबा तुम्ही लग्न केल्यावर मी एकटा पडेन ना. मग तू लग्न कर ना. बाबा एकटे पडतील. पण त्यांच्याकडे कुत्रा आहे ना. वहिनीना कुत्रा नाही आवडला तर कुत्रा एकटा पडेल ना. अरे पण मग तू कर ना लग्न, तू कसं टेन्शन मी घेतो? केलं तर बाबा एकटे पडतील ना. नेहमीप्रमाणे बहारदार सादरीकरण आणि अर्थातच विनोद निर्मितीसाठी, हास्य निर्मितीसाठी तुम्ही अतिशयोक्ती अलंकाराचा वापर इथे करता. परंतु खरोखरीच समाजामध्ये असे आध्यात्मिक गुरु आहेत जे नागरिकांचं आणि समाजाचं छान पद्धतीनं मार्गदर्शन करतात. परंतु तुमचा हा प्रयत्न नक्कीच उत्तम असतो आणि यावेळेसही छान होता. थँक्यू सो मच. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सही मॅड परफॉर्मन्स. भावा, मला असं वाटतं की इतकं परफेक्ट कास्टिंग आहे ना तुझं या रोलसाठी, म्हणजे अशक्य परफेक्ट आहे. एकतर या बाबाला पेशन्सच नाही आहेत, म्हणजे उदासीन, म्हणजे 2 वाक्यात जर का सोल्युशन नाही मिळालं तर ही गिव्ज अप. म्हणजे असं कोण असतं मला माहित नाही. फार, आणि तू ते फार भारी करतोस. म्हणे तू त्यांचा शिष्य, DA PA जे काही आहे ते एकदम शोभतोस. PP मस्त ॲज युजल. व्हेरी नाईस. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू बॉईज.